हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आहे शनाईच्या सॉलिड जर्नीचा फर्स्ट डे आणि मी त्याच्यासाठी बनवणार आहे ॲपल प्युरी. ॲक्च्युली मी आयन्सला पण ॲपलपासूनच स्टार्ट केलं होतं फूड आणि शनाईला सुद्धा तेच मी विचार केला आहे. बट आयन्सचं आम्ही अन्नप्राशन केलं नव्हतं, बट शनाईचं अन्नप्राशन केलं आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर लवकर जाऊन पहा. लिंक इथे कुठेतरी मिळेल कोपऱ्यावरती. आणि बघू तो आता प्युरी कशी खातो, कसा रिस्पॉन्ड करतो त्याला आणि पुढे काय काय घडतं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो मी आज एक सिंपल प्युरी बनवणार आहे. सुरुवातीला ना बाळाला सिंगल इन्ग्रेडियंटपासून सुरुवात करायची असते. जसं की ॲपल, चिकू, बनाना वगैरे असे फ्रुट्सपासून सुरुवात करायची बिकॉज फ्रुट्स हे डायजेशनसाठी एकदम बेस्ट असतात. त्यासोबतच सिंगल इन्ग्रेडियंट का? कारण आपल्याला चेक करायचं की बाळाला कोणतीही ॲलर्जी यापासून होत नाही ना. आपण बाळाला सकाळी फूड द्यायचं, संध्याकाळी नाही द्यायचं आणि त्यासोबतच कोणताही दुसरा पदार्थ ॲड करायचा नाही. म्हणून कोणताही पदार्थ तुम्ही बनवत असाल तर तो एकच बनवा. जसं की ॲपल प्युरी किंवा बनाना प्युरी किंवा चिक्कू प्युरी असं. कोणताही एका पदार्थापासून बनवा. मी इथे ॲपलपासून बनवते आणि कंटिन्यू 2 दिवस आपल्याला एकच पदार्थ द्यायचा आहे. जेणेकरून आपल्याला समजेल की यापासून बाळाला कोणतीही ॲलर्जी होत नाही ना. आता मी माझ्या Instagram पेजवरती चार्ट 6 मंथ बेबीचा चार्ट ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक दिवशीचा पदार्थ हा वेगवेगळा आहे, सेम नाहीये. त्याचं कारण असं की त्यावेळी म्हणजे आयन्सचा तो चार्ट आहे. आयन्ससाठी मी ते पदार्थ त्याला दिले होते आणि त्यावेळी जे डॉक्टर होते त्यांनी काही असं सजेस्ट केलं नव्हतं. सो मी त्याला प्रत्येक दिवशी वेगवेगळा पदार्थ दिला आणि त्याला तो सूटही झाला. त्याला कोणत्याही पदार्थाची ॲलर्जी झाली नाही. सो मी तेच माझ्या Instagram पेजवरती शेअर केलंय. बट आत्ता मला डॉक्टरांनी असं सजेस्ट केलं, की तुम्ही प्रत्येक 2 दिवस एकच पदार्थ द्या पहिल्या वीकमध्ये तरी, जेणेकरून आपल्याला बाळाला कोणतेही फूड ॲलर्जी नाहीये ना हे समजेल. सो इथे मी ॲपलची पूर्ण साल काढून घेतली आहे. कारण साल ही व्यवस्थित कुक होत नाही आणि मॅश होत नाही आणि ती बाळाच्या घशामध्ये अटकू शकते. म्हणून आपल्याला साल सुरुवातीला द्यायची नाही. सालीमध्ये खूप सारे जीवनसत्व असतात, बट ते आपल्याला आत्ता द्यायचे नाहीत. बाळ जेव्हा अजून थोडंसं मोठं होईल तेव्हा आपण त्याला देऊ शकतो ॲपल पूर्ण. मी इथे ॲपलला व्यवस्थित वॉश करून घेतलंय, त्याची साल काढून घेतली. त्यानंतर असं छोट्या-छोट्या पीसमध्ये त्याला कट करायचं, जेणेकरून ते लवकर स्टीम होईल. याला बरोबर 10 मिनिटं कुक करायचं. त्यानंतर जो ॲपल असतो अशा सॉफ्ट होऊन जातात. आता तुम्ही म्हणाल, की तुम्हीच बोलता, की मिक्सरमध्ये बाळाला मिक्सरमध्ये फिरवून पदार्थ द्यायचे नाहीत. परंतु सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तरी बाळाला अशा पद्धतीचीच प्युरी द्यायला हवी, जी एकदम सॉफ्ट असेल. त्याच्या जसं की आईचं दूध एकदम पातळ असतं, तशा कन्सिस्टन्सीची असेल, जेणेकरून बाळ ते लगेच घेईल. मी आयशला जेव्हा फर्स्ट फूड दिलं होतं, तेव्हा मिक्सरमधून कोणताही पदार्थ कधीच काढला नव्हता. मी डायरेक्टली आहे तसं त्याला मी देत होते आणि तो ते घेतही होता. बट यावेळी मी विचार केला, की काही दिवस तरी आपण त्याला मिक्सरमधून फिरवून देऊया, जसं की पहिला आणि दुसरा आठवडा. त्यानंतर मग डायरेक्टली दिलं तरी चालेल. आशनासाठी हा पदार्थ बनवताना माझी एक्साइटमेंट तर खूप जास्त होती. पण थोडंसं कन्फ्युजन पण आहे, की तो अ, त्याची रिएक्शन काय असेल? तो कसा खाईल? त्याला खाण्याची आवड होईल का? या गोष्टीचे विचारही माझ्या डोक्यामध्ये घुमत आहेत. आपला डे 1च आहे. त्यामुळे आपण जास्त एक्स्पेक्टेशन ठेवू नाही शकत. बाळाने या दिवसामध्ये 1 चम्मच जरी खाल्लं तरीही चालतं. तरीही एकदम सेफ आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण बाळ आत्ता जस्ट फूडसाठी फूड एक्सप्लोर करणार आहे. सो जर तुमच्या बाळाने 1 चमचा खाल्ला तरीही टेन्शन घेऊ नका, डिसअपॉइंट होऊ नका. ही पहा, अशा पद्धतीची प्युरी आपल्याला बनवायची आहे. ही कन्सिस्टन्सी हवी. तुम्ही पाहू शकता शनाय हळू-हळू, हळू-हळू तो पदार्थ खातोय आणि त्याला त्याचा आवडतंय. तो जास्त खात नाहीये. बट इट्स ओके. बाळासाठी कोणताही पदार्थ बनवताना पेशन्स खूप महत्त्वाचे असतात. भरवताना स्पेशली. सो शनायने जवळपास 3 ते 4 चम्मच खाल्लं आणि ते इनफ आहे त्याच्यासाठी. सो त्याला खायला मज्जा आली की नाही माहीत नाही. बट मला त्याला भरवताना खूप मज्जा आली.
सो मी उद्या पण त्याला ॲपल प्युरीच देणार आहे. आजचा एक्सपिरियन्स खरंच इमोशनल होता माझ्यासाठी. आपल्या बेबीचं फर्स्ट फूड हे खूपच इम्पोर्टंट असतं. जसं मी त्याच्या अन्नप्राशनसाठी वेगळा पदार्थ बनवला होता. त्याला राईस सेरेमनी बोलतात. सो त्याच्यासाठी तर तांदळाचा पदार्थ बनवावा लागतो. ते मी राईस पोरिज बनवलं होतं आणि ते त्याला दिलं होतं 2-3 चम्मच. ते पण त्याने खूप छान खाल्लं. त्याचे एक्सप्रेशन थोडेसे वेगळेच होते. ते पाहायचे असेल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा. तुम्हाला ह्या रेसिपीज आणि अशा पद्धतीचे व्हिडिओज पाहायला आवडत असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो आयशने सॉरी शनाने शनाने जवळपास 4 ते 5 चम्मच प्युरी खाल्ली. अ, पहिल्या दिवशी इतकं इनफ आहे. बाळाने एक जरी चम्मच खाल्लं तरी इनफ असतं. जवळपास त्याने 4 ते 5 छोटे चम्मच खाल्लं. त्यानंतर थोडंसं पाणी मी त्याला दिलं. आता तो झोपलाय. जेव्हा त्याने खायला बंद केलं म्हणजे तो थोडासा रडायला लागला किंवा वेगळ्या मूडमध्ये झाला तेव्हा मी ते बंद केलं त्याला देणं आणि त्यानंतर ब्रेस्टफीड केलं आणि तो झोपी गेला. सो आजचा दिवस तो खूप छान गेला. आता हळू-हळू बघू तो कसे पदार्थ घेतो किंवा त्याचं म्हणजे पुढची जर्नी कशी जाते. सो पहिला दिवस तर खूप छान गेला. बघू आता उद्या काय होतं. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.